नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या भागामध्ये इकडे काव्या म्हणत असते, काय आहे देशमुख, दरवेळी तुम्हाला मी काय मनामध्ये बोलते ते सगळं ऐकू येतं ना, आजच काय झाले तुम्हाला ऐकू येत नाही, मला हे लग्न हवं आहे असं म्हणल्यानंतर इकडे पार्थ हसायला लागलेला असतो. पार्थ बोलतो, प्रत्येक वेळी मनातलं ओळखलं तर कसं होईल, तुमच्या तोंडातून कधी हे बाहेर येणार असं तिच्याकडे पाहत असतो. आणि यावरती मात्र काव्या खूप छान लाजलेली असते, कारण की ती न कळत तिच्या जे मनात होतं ते आज तिच्या ओठावरती आलेलं असतं. आणि त्यानंतर मात्र इकडे पार्थ तिला वाकून वाकून बघत होता आणि पार्थ म्हणतो, अरे वा, म्हणजे बरं झालं, आज तुमच्या मनात जे होतं ते तुमच्या तोंडावरती पण आलं. आणि काव्या मात्र बारीक नजरेने त्यांच्याकडे पाहत होते. त्यानंतर काय होतं, काव्या अचानक तिचे जे काही कपडे असतात ते कपाटामध्ये ठेवायला जाते, तेव्हा तिला त्या दोघांचा लग्नातला फोटो दिसतो. त्या फोटोमध्ये ते दोघे एकदम असे नाराज असलेले असतात, कारण की ते लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं असतं. त्यानंतर ते फोटो कपाटामधून काढून घेते. पार्थ बघत असतो, हिचं काय चाललंय नक्की, कपाटामध्ये काय करते ही, आणि तो फोटो कशासाठी काढला असेल नाही, हा पार्थ विचार करत असतो. त्यानंतर तो फोटो पाहून काव्या म्हणत असते, देशमुख, आता फोटो आपल्याला बदलला पाहिजे, हा हसणाऱ्या चेहऱ्यांचा फोटो लावला पाहिजे त्या रूममध्ये असं म्हणत असते. असं म्हटल्यानंतर पार्थला खूप छान वाटलेलं असतं, कारण की पार्थला आठवतं जेव्हा पहिल्यांदा हा फोटो त्यांच्या रूममध्ये ठेवला होता तेव्हा काव्यानं एवढी चिडचिड केली होती, हा फोटो आलाच कशाला, कोणी ठेवला, माझ्या रूममध्ये काय ठेवायची गरज होती, असं तिनं खूप दंगा केला होता तेव्हा. त्यानंतर मात्र हे सगळं पार्थला आठवल्यानंतर इकडे पार्थला काव्या म्हणत असते, देशमुख, फोटो बदलूया बरं का. तर यावरती पार्थ आपल्या जवळ येतो काव्याच्या आणि बोलतो, याचा अर्थ हा फोटो रूममध्ये नको असल्यापासून हा फोटो रूममध्ये हवा आहे असल्यापर्यंत हा सगळा प्रवास माझ्या मांजरीनं केला वाटतं असं म्हणतं. हे मात्र आता काव्याच्याही लक्षात आलं होतं की आपण फोटोसाठी किती चिडचिड केली होती ते. आणि आता हे मात्र जेव्हा पार्थ बोलतो तेव्हा मात्र आता काव्या खूप लाजलेली असते, तिलाही खूप छान वाटलेलं असतं आणि तिलाही समजत असतं की आता पार्थच्याही लक्षात येत आहे की आपण काय बोलतोय ते. त्यानंतर पार्थ हळूच तिचं गाल ओढतो आणि ते मात्र तिला खूप आवडतं. आणि तिथून पार्थ निघून गेल्यानंतर ती तिच्या स्वतःच्या गालावरती हात फिरवत असते आणि ते फील करत असते आणि खूप छान मनातून हसत असते, कारण की आता ती खरोखरच लग्नानंतर होईलच प्रेम यासारखं प्रेमामध्ये पडलेली असते. त्यानंतर पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच राहिलेला असतो, कारण की ती एवढी छान लाजत असते की तिच्याकडे जसं काय पाहतच राहावं असं झालेलं असतं. त्यामुळे पार्थचे डोळे काय तिच्यातून काय हटतच नसतात आणि त्याच्या डोळ्यामध्ये तिच्याबद्दलचं प्रेम मात्र खूप छान दिसत असतं. आणि आता काव्याने मात्र तो फोटो आपल्या पोटाशी धरलेला आहे आणि मात्र खूप खुश आहे. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे पिऊ ना त्या प्रोजेक्टरवाल्याला सांगत असते, असं जोरात असे फोटो करा वगैरे. त्यावरती मग तिकडे मालिनी येत असते. मालिनी म्हणत असते, अगं पिऊ, अजून तू आवरलं नाहीस का असं म्हणल्यानंतर पिहू म्हणते, हो गं मामी, तयारच व्हायला लागले, आजी मी आज खूप एक्सायटेड आहे असं मामी म्हणल्यानंतर पिहू म्हणते, हो मी पण आज खूप एक्सायटेड आहे, तुला माहिती आहे ना आज कसे छान छान फोटो वगैरे आम्ही प्रोजेक्टरमध्ये घेतले आहेत असं म्हणल्यानंतर इकडे मालिनी म्हणत असते, हो खरंच, तर तुझ्या जीवादादासारखंच. तर यावरती ती बोलते, हो हो जीवादादासारखंच ना, जीवादादानं कसं असं माझ्यासारखं आगाऊपणा करून पण छानपैकी प्रोजेक्ट मिळवला, बघ छान केलं ना काम, तशीच मी पण आहे. तर असं वरती ती म्हणते, हो मी पण आज खूप खुश आहे, कारण की आज आपल्याकडे खूप छान म्हणजे खूप जास्त गेस्ट येणार आहेत आणि त्यावरती आता आपल्या नंदिनी आणि काव्याचे आईबाबा पण येणार आहेत ना, त्यामुळे पण मी खूप आनंद आहे असं म्हणल्यानंतर पिहू बोलते, मामी तू जराशी खरं वेगळी आहेस ना गं, म्हणजे कसं आहे बाकीचे जे लोक असतात ना त्यांना सुनांच्या घरचे आले की आवडत नाही, पण तू कशी वेगळीच आहे ना, तू कशी एवढी एवढी एक्सायटेड आहे असं म्हणल्यानंतर मालिनी म्हणते, बस झालं तुझं, खूपच आगाव झालीस पिहू, खूप बोलायला लागलीस, आता जा बघ पटकन, आवरले का बघ जा, जीवादादाचं आवरले का बघ जा असं म्हणल्यानंतर पिहू म्हणते, जीवादादा काय करत असणार आहे बघ, बोलत असं बसला असं नंदिनी वहिनी, त्याला दुसरं काय काम आहे असं म्हणल्यानंतर पिहूला फटका मारते मामी, बोलते, बस झालं पिहू, खूप चाललं तुझा आगाऊपणा, जा बघ पटकन, आवरले का बघ जा, रेडी हो जा, तुझं पण आवरायचं आहे ना तुला. त्यावरती पिहू बोलते, हो झाले माझं, आता मला फायनली त्या दोघांचे कपल पोजेस घ्यायचे आहेत, फोटो काढायचे आहेत, त्यानंतर मात्र झालं बघ सगळं फायनल, मी लगेच रेडी होऊन येते असं बोलत असते. आणि तिला मात्र प्रेमाने फटका देत बोलत असते, जा तुझा फाजीलपणा जास्त वाढला आहे पिहू, आता बस झालं बघ मस्ती करायची, जा बघ पटकन, आता एवढ्यातच गेस्ट यायला सुरुवात होती. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे जीवाने ना बेडवरती सगळ्या कणाय नंदिनीच्या साड्या पसरून ठेवलेल्या असतात आणि कुठलीही ह्यातली द्यायची तेवढ्यातच तिथं नंदिनी आणि ते काय काय केलं पसारेवाले तुम्ही, हे कसं कसं सगळा पसारा करून ठेवलं, एक साडी सिलेक्ट करायला सांगितलेली, तुम्ही सगळा पसारा घालून ठेवला, तर हे सगळं मी कधी आवरणार. यावरती इकडे जेव्हा बोलतो, काय याचा अर्थ मी एवढा उशीर झालं तुझ्यासाठी साडी डिसाईड करायचा प्रयत्न करतोय आणि तू काय उलटंच बोलतेस. तर यावरती नंदिनी बोलते, अहो साडी काय तुम्ही कपाटातून चॉईस करू शकत होता ना, हे असं कशाला करून ठेवलं, आता हे मी कधी काढणार बघू असं म्हणल्यानंतर इकडे हा बोलतो, जीवा हे आपल्या जीवाची स्टाईल आहे, सबसे अलग सबसे निराळे असं म्हणल्यानंतर नंदिनी म्हणते, हां हे छान आहे बरं का आपलं तुमचं.
त्याच्यावरती इकडे जेव्हा म्हणत असतो तुला सांगू का ह्यातली कुठली तुला साडी आवडली सांग, ही मी ती दाखवतो साडी, ही साडी नेसतेस का? तर यावरती ती साडी पाहिल्यानंतर इकडे नंदिनी म्हणतेच नाही नाही, ही तुम्हाला सांगू का मी एका वर्षापूर्वी ना आश्रममधल्या म्हणजे एका मैत्रिणीचं लग्न होतं तेव्हा मी ते साडी नेसले होते. आणि ती जेव्हा म्हणते वाव एका वर्षापूर्वी, म्हणजे तुझी मेमरी चांगली शार्प आहे. तर ती म्हणते हो, तुम्हाला सांगू का त्या दिवशीच्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहे, कारण की तुम्हाला सांगू का आम्ही साडी नेसून जेव्हा रोड क्रॉस करत होती ना तेव्हा एक बाईकवाला मध्येच अचानक आला आणि त्या बाईकवाल्याने ना डायरेक्ट मला कटच मारला. माहिती आहे का, तुम्ही ना लोक बाईक अशी चालवताना रस्त्यात कोण सरळ चालते काय चालते बघायचंच नाही असं म्हणतं. जेव्हा बोलतो नाही 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 त्याचं नाही प्रश्न, बाईकवाल्यांचा दोष नसतो, चालणारी लोक बरोबर सेंटरमध्ये चालतात. तुला सांगू का मला काय एवढं आठवत नाही, पण मी पण असं एका वर्षापूर्वी असं चाललं होतं आणि एक मुलगी साडी नेसून चालली होती आणि ती मध्ये चालली, पण मी ना पुढं जाऊन बाईक थांबवली होती आणि तिला ना सॉरी बोललं होतं. असं म्हटल्यानंतर तेवढ्यात जीवा बोलतो म्हणजे हे सेम होतं आहे का आपण बोलतोय ते? तर नंदिनी बोलत आहे, नंदिनी तो विचारतो कोणत्या कलरची बाईक होती सांगू? असं म्हटल्यानंतर इकडे नंदिनी बोलते ब्लॅक कलरची बाईक होती. असं म्हटल्यानंतर जेव्हा बोलतो अगं ही बाईक आपली बाईकचा कलर ब्लॅकच आहे, याचा अर्थ आपण एका वर्षापूर्वी भेटलो होतो. तर नंदिनी म्हणते या बघितलं का, म्हणजे नशिबाने सुद्धा आपल्याला एकत्र आणायचं ठरवलं होतं तेव्हा. असं म्हणल्यानंतर त्या दोघांच्याही लक्षात आलं की वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा ह्या दोघांची भेट कशी झाली होती की नंदिनी जेव्हा लग्नासाठी निघाली होती, रोड क्रॉस करत असताना तेव्हा जीवाने तिला कट मारला होता आणि पुढे समोर जाऊन तिला सॉरी म्हणलं होतं. आता ह्या दोघांच्याही लक्षात आलं की आपण दोघे त्यावेळी अनोळखी होतो आणि आपण दोघेच होतो, त्यावेळी जो प्रसंग झाला तो आपलाच होता हे आता हे दोघांच्याही लक्षात आलं होतं. आता ते मात्र त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या दोघांनाही असं वाटलं खरंच नशिबाने आपल्याला दोघांना एकत्र आणायचंच होतं असं नंदिनी म्हणल्यानंतर इकडे जेव्हा म्हणतो हां ते पण आहे, मग तुला सांगू का आपलं एक छान असोसिएशन पण होऊ शकतं. यावरती नंदिनी बोलते काय म्हणायचं आहे तुम्हाला, असोसिएशन म्हणजे काय? असं म्हटल्यानंतर जीवा काय करतो एक पेन घेतो आणि पेनानं तिच्या हाती काहीतरी लिहित असतो. त्यावरती नंदिनी बोलत असते हे काय चाललंय तुमचं, काय लिहायला लागलाय तुम्ही? असं म्हटल्यानंतर जेव्हा बोलत असतं अगं आपल्या दोघांच्या नावाचं असोसिएशन आहे बघ, तुला सांगतो काय आहे ते. आणि त्याच्यावरती लिहिलं असतं जीवानंद. असं म्हटल्यानंतर इकडे म्हणते नंदिनी वाव छान आहे की, जीवा आणि नंदिनीचं जीवानंद. त्यानंतर ते हातावरती त्यांना लिहिलेलं पाहतच राहिलेलं असते. त्यावरती जेव्हा बोलतो बास की आता किती उशीर ते पाहत राहणार आहे हातावरचं, ती नुसतं हातावरचंच पाहत राहिली असते. आणि त्यानंतर मात्र तो विचार करत असतो बघितलंच ना छान आहे ना, बस झालं तर पाहायचं, आता तर हात बाजूला ठेवून कुठली साडी नेसणार आहे ते सांग. त्यावरती मग जीवाला ती म्हणत असते अहो मी आधीच एक साडी सिलेक्ट केलेली आहे. तर ती बोलत असते कोणती साडी सिलेक्ट केली आहेस तू? मागापासून मग मी उगाचच एवढा वेळ माझा वाया घालवला, उगाचच माझा टाईमपास झाला ना, कोणती साडी तू डिसाईड केली आहेस असं जीवा विचारत असतो. तर नंदिनी मात्र अजूनही त्या हाताकडेच पाहत राहिले असताना जेव्हा बोलतो ओ बाई बस करा की, बघा तर तुम्ही कुठली साडी नेसणार आहे. असं म्हणल्यानंतर नंदिनी बोलते मी आधीच एक साडी डिसाईड केली, सांगितली ना तुम्हाला. असं बोलून ती कपाटातून ती साडी घेऊन येते. ती साडी पाहिल्यानंतर जेव्हा बोलतो ही साडी तर मी तुला दिलेली गिफ्ट आहे ना? तर यावरती नंदिनी बोलते हो तुम्हीच दिलेली आहे, मला खूप आवडली. तर यावरती जेव्हा म्हणत असतो ही साडी एवढी सारखी हातामध्ये घेऊन बघतेस याचा अर्थ तुला चांगलीच आवडलेली दिसते ही साडी. असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते हो मला खूप आवडली आहे ती साडी, कारण की ही साडी माहिती आहे ना तुम्ही तुमच्या पहिल्या पगारातून मला घेतलेली साडी आहे, त्यामुळे मला ती खूप आवडलेली आहे. इकडे जीवा म्हणत असतं अरे बाबा छान छान, म्हणजे बरं झालं तुला साडी मी आणलेली आवडली म्हणून. आणि जीवानंतर तिने त्यांना सांगितलं होतं की आजचं पसारा लावायचं माझं काम आहे, तू ते काम करू नको, तू तुझं तू आवर, माझं मी पसारा लावतो. असं करून तो पसारा आवडत असतो. तर यावरती नंदिनी मनातल्या मनात म्हणते मला फक्त साडी नाही तर तुम्हीही मला खूप आवडला आहेत आणि आजची पार्टी झाली की आज संध्याकाळी मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगून टाकणार आहे. असं नंदिनी मनातल्या मनात म्हणत असते आणि हसते असते. जेव्हाही खूप खुश असतो आणि तो तिचा पसारा आवरायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच आता काय झालेलं असतं तिथं पिहू आलेले असते. पिहू बोलते झालं की तुमचं आवरलं का नाही तुमचं, चला फोटोज काढूया. फोटो काढूया म्हणल्यानंतर जीवा बोलतो हे काय तुझं काय मध्येच फोटोचं? तर त्यावरती पिहू बोलते सांग ना नंदिनी ताई. तर त्यावरती नंदिनी बोलते अहो काय नाही, तिला फोटो काढायला आवडतात ना म्हणून काढते. त्यानंतर बोलते चला जवळ या, खांद्यावरती हात टाका ना फोटो काढताना. असं बोलून एक दोन फोटो क्लिक होतात. तर यावरती जीवा बोलतो इथं काय बॅकग्राऊंड व्यवस्थित येत नाही, आपण असं करूया आपण बाहेर जाऊन फोटो काढूया. असं बोलून ते बाहेर निघाले असतात फोटो काढायला. त्यानंतर आपण पाहतो का इकडे ना काव्या अजून तयार झालेली असते, साडी वगैरे नेसून झालेली असते, पण गळ्यामध्ये काहीच नसतं. मग तेवढ्यातच आता पार्थ एक नेकलेस घेऊन येतो आणि पार्थ बोलतो काव्या हा नेकलेस तुम्ही घाला आज. त्यावरती काव्या बोलते मी नाही घालणार आज काहीच गळ्यामध्ये. असं म्हणल्यानंतर पार्थ बोलतो का म्हणजे तुम्ही मोकळ्या गळ्याचं फिरणार आहेत का पार्टीमध्ये? असं म्हणल्यानंतर यावरती काव्या बोलते नाही ना माझ्याकडे आहे नाही, खूप छान सुंदर दागिना माझ्याकडे आहे. असं बोलल्यानंतर पार्थ बोलतो कोणता दागिना आहे? तेवढ्यातच आता काव्या जे
पार्थने तिला ते दिलं होतं पेंडेंट, त्या पेंडेंटचं त्यानं सांगितलं होतं हे तुमच्यासाठी स्वातंत्र्य आहे, एक तर तुम्ही पेंडेंट म्हणून चेनमध्ये घाला किंवा मंगळसूत्र म्हणून गळ्यामध्ये घाला. आणि आता ते डबे उघडून बघते तर ना त्यामध्ये काव्यानं त्या पेंडेंटचं मंगळसूत्र केलेलं असतं. आणि ते पाहून मात्र त्या पार्थला खूप आनंद झालेला असतो, कारण की त्याच्या मनासारखं झालेलं असतं. आता ती मंगळसूत्र जेव्हा ती उघडून दाखवते तेव्हा पार्थच्या असं मनामध्ये येतं, खरंच याचा अर्थ आता काव्या माझ्यामध्ये गुंतत चाललेला आहे. कारण की त्यालाही आठवतं, कारण की जेव्हा त्याने ते पेंडेंट दिलं होतं तेव्हा त्याने सांगितलं होतं हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही काय निवडायचं, चेनमध्ये घालायचं तुमचं स्वातंत्र्य आहे का मंगळसूत्रामध्ये घालायचं. आणि काव्यानं आज ते दाखवलं आहे की तिला हे लग्न हवं आहे, म्हणून ते मंगळसूत्रामध्ये घातलेलं होतं. आता हे सगळं झाल्यानंतर आता काव्या बोलते आता हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यामध्ये घाला, असं त्याला खुणवते. आणि त्यानंतर मात्र पार्थला भरून आलेलं असतं आणि तर मंगळसूत्र पाहतच राहिलं असतं आणि काव्याकडेही पाहत राहिलं असतं. आणि त्यानंतर काव्या उलटी उभी राहते आणि त्यानंतर इकडे पार्थ तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालत असतो. आणि तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर पार्थ आणि दोघेही आरशापुढे उभे राहिलेले असतात. तेव्हा मात्र हे दोघांचे तोंडातून शब्द वगैरे काही नसतो, पण एकमेकांच्या भावना एकमेकांना समजत असतात. जेव्हा पार्थ काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो तेव्हा मात्र काव्याने मान खाली घातली आहे आणि एकही शब्द ती न बोलता सगळ्या भावना एकमेकांना समजत असतात. त्यानंतर आता पार्थ तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि काव्या मात्र मान खाली घालून फक्त लाजत असते आणि हसत असते. त्यानंतर ते दोघेही आरशासमोर उभा राहत असतात आणि काव्या मात्र गळ्यातलं मंगळसूत्र पाहत असते आणि पार्थ तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर काव्या गळ्यातलं मंगळसूत्र जवळ घेते, त्यावरती पार्थच्या डोळ्यातून फक्त अश्रू आलेले असतात आणि ते पाहून मात्र तो उलटा फिरतो. त्यानंतर मग काव्या तिच्याकडे पाहत राहिलेली असते आणि ती आरशामध्ये बघत असताना काव्याने तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचं पेंडेंट असतं ते जवळ घेऊन त्याचा केस घेतलेला असतो. ते पाहून आता पार्थच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. त्यावरती काव्या बोलते काय झालं देशमुख, का रडताय, असं बोलल्यानंतर देशमुखाला सगळं आठवायला लागलेलं असतं. कसं ह्या दोघांचं लग्न झालं होतं तेव्हा काव्या त्याच्यावरती किती चिडचिड करत होते, अक्षरशः त्याच्याशी बोलतही नसते, सगळा पसार करत होते, फाडाफाड करत होते. ते सगळं त्याला गोष्टी पहिल्या दिवसापासून सगळं आठवलं होतं आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. त्यानंतर त्याला हेही आठवलं होतं हळूहळू कसं काव्या त्याच्यामध्ये गुंतत चालली होती, त्याला उलटं न बोलता तेव्हा म्हणाल तसंच करायला लागली होती. आता हे पाहून मात्र इकडे काव्या म्हणत असते हो देशमुख आहे, झाला असला आपला इथपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला आहे आणि मी खूप खुश आहे, असं त्याला म्हणत असते. तेवढ्यातच तिला तो जवळ घेणार, तेवढ्यातच मध्ये पिहू होते. पिहू आल्यानंतर काव्या बोलते काय असतं का पिहू तुझं मध्ये मध्ये, तर पिहू बोलते चला ना मला तुमचे फोटो काढायचे आहेत, असं म्हणल्यानंतर पार्थला ती म्हणते काय पिहू तुझे कसले असतात आता आधीमध्ये फोटो. यावरती मात्र पार्थ ना थोडंसं विषय बदलायचा प्रयत्न करतो, काही नाही तिला बाबांनी नवीन फोन घेऊन दिला आहे ना म्हणून तिला मज्जा वाटते म्हणून फोटो काढते, चला फोटो काढूया कपलचे, जवळ उभे राहा, असं म्हणल्यानंतर इकडे देशमुख खांद्यावरती हात टाकल्यानंतर काव्या काय करते जोरात हात खेचून घेते आणि बोलते हां आता काढ फोटो, असं करून त्या दोघांचे छानपैकी फोटो काढले जातात. आणि पिहूने दोन्ही कपलचे छान पोजेस देऊन फोटो काढलेला आहे. जसं पार्थने आणि नंदिनी तिला सांगितलं होतं त्या प्रकारे पिहूने मात्र तिचं काम छान केलं आहे. त्यानंतर आपण पाहतो काय पार्टीमध्ये इकडे नंदिनीची बहीण आणि वडील आलेले असतात आणि त्याच्या अगोदर तिची आलेली असते आपली काव्याची मैत्रीण. त्यावरती मग इकडे काव्याच्या मैत्रिणीला म्हणत असते मालिनी अरे वा म्हणजे याचा अर्थ काय काव्याच्या सगळ्या मैत्रिणींमध्ये तू एक नंबरला आली आहेस. त्यावरती ती बोलते कसं आहे ना काकू तुमची सून आईच्या परीक्षेमध्ये तर मला काय आधी येऊन देणार नाही, म्हणून मला इथं तर आपण आधी यावं म्हणून मी आधी आले आहे. तर तेवढ्यातच तिला म्हणतात बस तू, तेवढ्यात काय होतं आलेले असते नंदिनीचे बाबा आणि बहीण. त्यावरती मग आता मालिनी बोलत असते अरे वा खूप छान झालं. तिच्या बहिणीला म्हणत असतात काय गं हॉस्टेलला गेल्यापासून एकदाही भेटायला आली नाहीस काय नाही, येत जा ना जरा अधूनमधून. त्यावरती ती बोलते हो येत जाईन ना नक्की येत जाईन. मग त्यावरती पण त्यांना म्हणत असते खरंच तुम्ही आला बरं झालं, आम्हाला खूप छान वाटलं आणि त्यातमध्ये वहिनी जर आल्या असत्या तर जरा जास्त आनंद झाला असता. तर त्यावरती नंदिनीचे बाबा म्हणत असतात आली असती ना ती पण काय करायचं, पण तुमची पार्टी अचानक ठरली ना आणि तिने आधीच ट्रिप प्लॅन केली होती, पण ती ट्रिपवरून आली की नंतर आपण नक्कीच पार्टी करू. त्या ते मालिनी म्हणते हो नक्कीच आपण पार्टी करू. त्यानंतर मालिनी सांगत असते अहो तुम्हाला सांगू का, कारण की आता आपली मुलं ना एकमेकामध्ये गुंतत चालली आहे, त्यांचा छान चालला आहे प्रवास आणि आपण म्हणतोच ना लग्नानंतर होईलच प्रेम, तशा प्रकारे मात्र ह्यांच्यामध्ये प्रेम झालं आहे असं म्हणत असते. तेवढ्यातच आता तिथं नंदिनी येते. नंदिनी आल्यानंतर मात्र तिची बहीण तिला मिठी मारते अगं ताई कशी आहेस तू. त्यानंतर ताई तिला मिठी मारत असते आणि नंतर तिच्या वडिलांनाही पाहत असते. इकडे मालिनीने आपलं छान सांगितलेलं आहे की आता आपण पाहतो ना मुलांची सक्सेस पार्टी आहे, तुम्ही आता एन्जॉय करा. आणि तेवढ्यातच आता नंदिनी आल्यानंतर वडिलांना मिठी मारते. वडिलांना म्हणते मी बाबा तुमच्यावरती रुसली आहे बरं का, आई का आली नाही बघा, आईने यायला पाहिजे होतं ना, आई आली असती तर खूप आनंद झाला असता. त्यावरती बाबा सांगतात हो गं आता काय करायचं, ती गेली ना ट्रिपला, आल्यानंतर भेटेलच की. मग ते विचारत माहिती तू आलीस आता हे कुठं आहे,
तेवढ्यातच काय झालं असतं, तिथं आई आली नाही म्हणून थोडीशी नाराज झाल्यानंतर बाबांनी तिला समजावून सांगितलं असतं, अगं येईल ती पार्टी झाल्यानंतर आपण तिला बोलू. तेवढ्यातच काय होतं, तिथं पार्थ येतात आणि पार्थ ना त्यांना नमस्कार खाली वाकून नमस्कार करतात आणि आशीर्वाद घेतात. मग पार्थ तिथं आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात, तुम्ही आला ठीक आहे, पण आता काव्या कुठं राहिली, काव्या अजून आली नाही. यावरती पार्थ म्हणतात, काय करायचं, उत्सव मूर्ती आहेत ना, त्यामुळे रेडी होत आहेत, येतीलच, तुम्ही बसा ना, असं बोलत असतात. त्यावरती मात्र आता तिची बहीण आणि बाबा ही खूप खुश आहे, कारण की आपल्या दोन्ही मुली खुश आहेत आणि त्यांच्या संसारामध्ये गुंतत चाललेला आहे. इकडे पार्थने सांगितलेलं असं, काव्या खूप छान आहे, काही टेन्शन घेऊ नका. आणि तेवढ्यातच मात्र या दोघांचं बोलणं चाललेलं असतं का, रे वा सगळं छान झालं, पिहूनं खूप छान केलं बरं का, आता प्रोजेक्टर वगैरे सगळा जोडलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो का इकडे ना रम्याच्या हातामध्ये सेम पेनड्राईव्ह असतो, जसला पेनड्राईव्ह तिकडे लॅपटॉपला जोडलेला असतो, तो पेनड्राईव्ह तिच्या हातामध्येच असतो. इकडे पार्थ म्हणत असतो, आपण एक काम करूया का, तो पेनड्राईव्ह जाऊन चेक करूया का प्रोजेक्टरमध्ये, म्हणजे ऐनवेळी काही प्रॉब्लेम नको, असं का नंदिनीला म्हणत असतो. इकडे रम्याला आई विचारते, हा पेनड्राईव्ह कुठला आहे, तर यावरती रम्या सांगते, अगं हा पेनड्राईव्ह आहे तो पिहून चांगल्या चांगल्या बाईट्स घेतलेले, फोटो घेतलेले कपलचे, हा पेनड्राईव्ह आहे. आणि आपला पेनड्राईव्ह जोडला आहे त्या लॅपटॉपला, त्या प्रोजेक्टरला. आता त्या पेनड्राईव्हमध्ये असं आहे की आता नुसतं बॉम्ब होणार आहे, स्फोट होणार आहे, बूम होणार आहे, असं रम्या म्हणत असते. त्यावरती स्वतः म्हणत असते, त्या दोघांचे चेहरे बघ किती खुश दिसतात ना, पार्थ आणि नंदिनीचे, थोड्या वेळासाठीच आहे, तर परत ते चेहरे हसरे आपल्याला पाहता भेटणार नाही, आत्ताच बघून घे, असं ती म्हणत असते. त्यानंतर आता ह्या दोघींचं ठरलेलं आहे की त्यांनी जो पेनड्राईव्हमध्ये होतं ते आता तिकडं जोडलेलं असतं. तेवढ्यातच काय होतं, इकडे नंदिनी पार्थ म्हणत असतात, आपण एकदा पेनड्राईव्ह चेक करून घेऊया का, म्हणजे ऐनवेळी काही प्रॉब्लेम यायला नको, म्हणून ते तिकडे निघाले असतात. तेव्हा मात्र रम्याचं लक्ष नसतं, ती मात्र आनंदामध्ये असते की आता लवकरात लवकर हा कार्यक्रम चालू व्हावा आणि ते सगळे फोटो सगळ्यांनी बघावे ह्याचा ती विचार करत असते. आणि वसुत त्या रीतीने सांगितलं असतं, आपला हा यामध्ये आपण बळीचा बकरा तर शोधला आहे, आपलं काय यामध्ये नाव येणार नाही, जे काय असेल ते पिहूच येईल, त्यामुळे आपल्याला लांबनं तमाशा बघायला भेटणार आहे, म्हणून त्या दोघीही खूप खुश आहे. त्यानंतर तर हे दोघे म्हणतात, चला आपण पटकन बघून येऊया, पेनड्राईव्हमध्ये काही प्रॉब्लेम तर नसेल ना, म्हणून ते पेनड्राईव्हकडे निघालेले असतात. तेवढ्यातच आता रम्याचं लक्ष जातं, रम्याला समजतं की हे दोघे पेनड्राईव्ह चेक करायला निघालेत म्हणल्यानंतर तिला तर आलेलं असतं टेन्शन. आणि ते दोघे जात असताना वाटेमध्येच अजूनही गेस्ट येतात आणि त्या दोघांना त्यामध्ये अडवतात, बोलणं जातात. तर त्यावरती रम्या म्हणत असते आईला, आई मी जाते तो पेनड्राईव्ह काढून घेते, असं तिची गडबड चाललेली असते. तेवढ्यातच मात्र तिची आई बोलते, नको, तू आता गेलीस पेनड्राईव्ह काढून घेतलास तर त्यांना शंका येईल. तेवढ्यात काय होतं, अजून एक गेस्ट येतात आणि त्यांचा वेळ त्यामध्ये जात असतो. इकडे मात्र रम्याचं ना धडधड चालू झालं असते की काय करायचं, त्यांनी जर पार्थनं जर फोटो बघितले तर मग आपला सगळा प्लॅन फिसकटणार ना, असं ते आईला म्हणत असते. तर आई म्हणत असते, नको नको, तू आता जाऊ नको, तू जर पेनड्राईव्ह काढायला गेलीस तर त्यांना शंका येईल, संशय येईल, अजिबात नको तू जाऊ, थांब जरा 2 मिनिटं, असं तिला आई ओढून धरत असते. पण रम्या म्हणत असते, अगं नको, बघ पार्थ बघायला गेलाय, आणि पार्थ बघायला लागला की नाही तो थोडक्यात नाही बघणार, कारण की तिची आई म्हणलेली असते, अगं आपण जे फोटो टाकलेत ना ते शेवटी आहे, त्याला काही एवढ्या लवकर समजणार नाही. तर रम्यामध्ये, नाही आई, पार्थ बघायला लागला याचा अर्थ तो फॉरवर्ड करून बघणार, बघ त्याला सगळं समजणार, थांब की मला जाऊन दे. पण तिच्या आईने काही तिला हाताला ओढून धरलेलं असतं, जाऊन देत नसते, कारण की स्वतःला वाटत असतं की ती तिथं पेनड्राईव्ह चेक करायला बदलायला गेली तर सगळ्यांच्या लक्षात येईल की हे सगळं आपण केलेलं आहे. तेवढ्यातच काय होतं, हे दोघे पेनड्राईव्ह पूर्ण चेक करणार. तेवढ्यातच इकडे पिहून हाक मारलेली असते वहिनी, आणि पाहिलेलं असतं की मेन आपले पार्टीचे गेस्ट म्हणजे आपली काव्य आलेले असते, आणि ते मात्र तिला पाहतच इकडे पार्थ राहिलेला असतो आणि तीही लाजत त्याच्याकडेच पाहत असते. आणि नंतर इकडे पार्थना तिला असं फ्लाइंग किस देतो आणि ती बरोबर कॅच करते आणि लाजलेले असते. ते आता पाहून इकडे नंदिनी पाहत असते, एकदा इकडे पिहू एकदा काव्याकडे पाहत असते, तर एकदा पार्थकडे पाहत असते. त्यानंतर इकडे ती नंतर लाजत लाजत पायऱ्या उतरत खालेली असते आणि आपले मेन गेस्ट जे आहे, जे उत्सव मूर्ती आहे, ते आता एक तर उत्सव मूर्ती खाती आलेले आहे. त्यावरती आता नंदिनी पार्थला म्हणते, आता काव्य आली याचा अर्थ पार्थ तुमचं काही लक्ष लागणार नाही आता पेनड्राईव्ह चेक करायला, असं म्हटल्यानंतर इकडे पार्थ म्हणतात की नको, आत्ता पण चेक करायलाच नको, कसं होणार, आता काव्य आलेत ना, काव्याला समजेल का आपलं सरप्राईज प्लॅन आहे, असं म्हणल्यानंतर मात्र ह्या दोघींच्या जीवामध्ये जीव आला की बरं झालं, आता हे काय चेक करणार नाही. मग त्यावरती आता पार्थ बोलला आहे की चेक करायला नको, म्हणल्या नंदिनी बोलते, हो ठीक आहे, आपण चेक करायला नको, पण खरं सांगू का पार्थ, आजचं जे सरप्राईज आहे जीवा आणि काव्यासाठी ते 1 नंबर आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे आणि आपल्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल आहे, असे ते दोघे एकमेकांना म्हणत असतात. मात्र त्या दोघ्या बिचाऱ्यांनाही माहीत नाही की आजचा दिवस त्यांच्यासाठी काय होणार आहे. आता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहत असतो, इकडे स्टेजवरती उत्सवमूर्ती छानपैकी भाषण देत असतात आणि एकमेकांबद्दल आम्ही पहिल्यांदा कसं भेटलो त्यानंतरचा सगळा प्रवास ते सांगत असतात. आणि त्यानंतर इथं प्रोजेक्टरवरती फोटो लागल्यानंतर इकडे
सगळे खुश असतात, कारण की त्यांचे पहिल्यापासूनचे जे फोटो होते ते सगळे दिसत असते. नंदिनी खूप हसत असते, त्याचबरोबर काव्या ही खूप आनंदी असते. आणि त्यांचे जसजसे सुरुवातीचे छानपैकी फोटोज वगैरे कपल पोजेस बाईट येत गेल्या, त्यानंतर काय होतं, अचानक असा एक फोटो येतो, जो फोटो पाहून ना काव्याच्या आणि नंदिनीची पायाची खालची जमीनच सरकते. कारण की त्यांना दिसतं जीवा आणि काव्याचे पहिले फोटोज, अफेअरमधले फोटो. आता मात्र उद्याचा एपिसोड आपल्यासाठी एवढा ट्विस्टेड आहे. 16 डिसेंबरचा भाग नक्कीच सगळ्यांना पाहावा लागणार आहे. त्यासाठी आपण कंटिन्यू पाहत राहू. हा एपिसोड इथं संपला.